आश्चर्य वाटलं असेल मी दादांच्या बरोबर कसं काही, कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो. चांगला काळ असेल, वाईट काळ असेल, जे काही त्यांनी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली. कुठल्या एरियामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणत तसे मी उडी मारतो. कधी विचारलं नाही की असं काय करायला पाहिजे का. मला वाटतं बऱ्यापैकी लोक मला ओळखतात. मी इथंच लहानाचं मोठं झालं. पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदारकी तरी आपण साहेबांच्या दिली पाहिजे. कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत. आणि साहेबांचं वय आता 83 झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही. कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दादांची वर्ष आहेत, साहेबांची काही नाही. तो विचारच मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का, तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे. त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. कर्मिलांनी सांगितलं की आपली आई, आता आपण आपले वडील शेतात जातात, बांधावरून चक्कर मारतात. तुम्ही आबांना आठवत असाल, पंढरात आबा किंवा जुनी लोक शेतात. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं. जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं. जे काय ज्यांना कुणाला पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली, पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत. आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा, आता घरी बसा, हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही. मी जरा वेगळा माणूस आहे. मी काय राजकारणी नाहीये. मला जे पटत नाही ते मी करत नाही. म्हणजे माझे शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले, ठीक आहे हरकत नाही. काही काही गोष्टींची एक आपण